रामकृष्ण हरी मंडळी. मी ज्योतिष विशारद महेश जोशी. आपण यूट्यूबच्या माध्यमामधून मूलांक आणि भाग्यांक या विषयावरती चर्चा करत आहोत. आज आपण मूलांक 3 पाहू. 3 मूलांक कसा तयार होतो. आपली जन्मतारीख 3 तारीख, 12 तारीख आणि 21 तारीख आणि 30 तारखेला आपला जन्म असेल तर आपला मूलांक 3 येईल. 3 मूलांकाचा जो प्लॅनेट आहे तो देवगुरु बृहस्पती आहे आणि गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपण हा 3 मूलांक घेत आहोत. आता 3 मूलांकाचे बलस्थाने काय असतील. प्रचंड ज्ञान आणि ज्ञानातून जनकल्याण. म्हणजे 3 मूलांक हा गुरुच्या आधिपत्याखाली असल्यामुळं 3 मूलांकाच्या लोकांच्या स्वभावामध्ये नम्रता, विवेक किंवा एक आकर्षक व्यक्तिमत्व असतं आणि आपल्या ज्ञानाच्या बळावरती असे व्यक्ती समाजामध्ये भरपूर लोकप्रिय असतात. आता देवगुरु बृहस्पती जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गुरु असतो. तसं नवग्रहामध्ये देवगुरु, देवांचे गुरु बृहस्पती आहेत आणि दैत्याचे गुरु शुक्राचार्य म्हणजे शुक्र आहे. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुची आवश्यकता असते. तर असे व्यक्ती जीवनामध्ये ज्ञानदान करणारे किंवा चांगल्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार सांभाळणारे किंवा कुठल्या गोष्टीचं सुंदर असं नियोजन करून आपल्या बुद्धिमत्तेवरती समाजाला आकर्षित करून घेतात आणि त्या ज्ञानावरती आपले जीवनामध्ये बरेचशा प्रमाणामध्ये उंच शिखरं गाठतात. मग देवगुरु बृहस्पतीवरती आपण ज्योतिषशास्त्रामध्ये काय पाहतो तर संतती, संपत्ती आणि शिक्षण हे गुरुवरती असतं. ज्यावेळेस आपल्या पत्रिकेमध्ये गुरु चांगला असतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये प्राप्त होतात. चांगलं शिक्षण प्राप्त होतं, कुळाचा उद्धार करणारी संतती तयार होते आणि पैसा आपल्या आयुष्यामध्ये कमी पडत नाही. तर ज्ञानाच्या जीवावरती आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये उच्च शिखरं गाठू शकतो. तर बघा असे व्यक्ती कुठल्या क्षेत्रामध्ये कार्य केलं तर अशा व्यक्तींचा भाग्योदय होतो. तर एक तर ज्या ठिकाणी आर्थिक नियोजन आहे, उदाहरणार्थ बँकिंग क्षेत्र असेल किंवा आध्यात्मिक क्षेत्र असेल की ज्या क्षेत्रामध्ये ज्ञानदानाची खूप गरज आहे, जिथं ज्ञान दिलं जातं आणि ज्ञानावरती असे वर्षानुवर्ष नवीन नवीन पिढ्या चांगल्या तयार होतात. जे शिष्य आणि गुरु यांचा संवाद जिथं होतो तिथं आपण बृहस्पतीचं बळ जास्त प्रमाणात बघतो. तर असे व्यक्ती ज्ञानवंत असतात, बुद्धिमान असतात, समाजामध्ये लोकप्रिय असतात आणि आपल्या ज्ञानावरती बऱ्याचशा प्रमाणामध्ये उच्च शिखरं गाठतात. तर 3 मूलांकांचे जर आपण उपासना करायची असेल तर कुठली उपासना करू शकतो तर आपण दत्त महाराजांची उपासना केली तर ही उपासना आपल्याला जास्त फलप्रद राहील. एखादा उपवास करावासा वाटला तर आपण गुरुवारचा उपवास करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करू शकता किंवा ओम श्री गुरुदेव दत्त हा जप करू शकता. आपल्याला वाटलं एखादे ग्रंथ वाचावा तर आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो. गुरुचरित्रामध्ये दत्त महाराज आपल्याला काय सांगतात. ज्ञान, कर्म आणि भक्ती याचा संगम म्हणजे गुरुचरित्र आहे. तर 3 मूलांकाच्या व्यक्तीनं जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर त्यांच्या ज्ञानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चांगली फलप्रद आणि चांगलं शुभफळ मिळतं. तर दत्त महाराजाची उपासना आपल्याला जास्त प्रमाणामध्ये शुभफलदायी आहे. आपल्याला एखादा रत्न वापरावा असं वाटला तर आपण पुष्कराज नावाचं रत्न वापरू शकता. पुष्कराज हे बृहस्पतीचं असल्यामुळं बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण जे स्टोन वापरतो तर शक्यतो चांगल्या ज्योतिषाला आपली पत्रिका दाखवून ते रत्न वापरले तर रत्न आपले जास्त शुभकारक राहतात. कारण कुंडलीमध्ये 6, 8 आणि 12 या स्थानामध्ये खडे वापरू नये. कारण खडे आपल्याला त्या ग्रहाचं बल प्रदान करत असतात आणि 6, 8 आणि 12 हे अशुभ स्थानं असतात. त्यामुळे एखाद्या अशुभ स्थानाचं पण फळ आपल्याला मिळू शकतं. म्हणून ज्योतिषालाच विचारून पत्रिका दाखवून आपण रत्न वापरावे. पण बृहस्पतीचं जो गुरुग्रहांचा जो रत्न आहे तो पुष्कराज हा कुणाचं काही नुकसान करणार नाही. जर एखाद्या वेळेस ते 6, 8, 12मध्ये जर रत्न येत असेल तर ते फायदा जरी जास्त प्रमाणात नाही केला तर नुकसान मात्र 100% करणार नाही. कारण गुरुचं काम हे ज्ञानदान देणार आहे आणि चांगल्या ज्ञानामुळं कधीही कुणाचं काही नुकसान होत नाही. तर देवगुरु बृहस्पती
हे 3 मुलांकाला लाभलेला आहे. पण गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि 3 मुलांकाचे जे व्यक्ती आहेत त्यांना पण गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपले 3 मुलांकाबद्दल काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्याचं 100% आपल्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर 3 मुलांक बृहस्पतीचं आधिपत्य काय असल्यामुळं असे व्यक्ती खरोखरच खूप ज्ञानवंत असतात. पण ज्ञानाला पण गुरुच्या मार्गदर्शनाची गरज आवश्यकता असते. म्हणून 3 मुलांकाच्या व्यक्तीनं जर आपलं आचरण व्यवस्थित ठेवलं आणि चांगल्या गुरुचं मार्गदर्शन भेटलं तर नक्कीच 3 मुलांकाचे व्यक्ती समाजामध्ये मार्गदर्शक म्हणून खूप चांगल्या प्रमाणामध्ये चांगले कार्य करू शकतात. तर सर्वांना 3 मुलांक जो आहे हा सर्वांच्यासाठीच फायद्याचा आहे. आपल्या घरामध्ये 3 मुलांकाचे व्यक्ती असतात तर पहा ते नक्कीच मार्गदर्शन म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला नक्की ज्ञानाच्या बळावरती आपल्याला चांगला मार्ग काढून देतात. सर्वांना गुरुपौर्णिमेचा पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.